काय घटना झाली? 8:40 हे विमान हवेतच बंद पडलं आणि डायरेक्ट खाली शेतातच उतरलेलं आहे. हे विजेच्या पोलला थोडंसं धडकून पुढे येऊन थांबलेलं हे विमान आहे. रेडबर्ड या कंपनीचं हे विमान. अपघात तर आहे असं रेडबर्ड कंपनीचे येते काही लोक सांगत होते, परंतु आम्हाला असं वाटतं की हे रेडबर्ड कंपनीचे जे पायलट तिथं ट्रेनिंग घेत आहेत ते स्टंट करतायत. बऱ्याच वेळा त्यांनी गावामध्ये स्टंट केलेला आहे. इथून या विमानापासून 200 ते 300 मीटर अंतरावरती वाघजाई पाझर तलाव आहे. तो पावसाच्या पाण्यानं पाझर तलाव पाण्यानं भरला की त्याच्या वरून विमान हे नेत आहेत आणि त्या पाण्याची समुद्रात जशी लाट व्हावी तशी लाट तयार होते आणि त्याच्यामुळे त्यांना ती खूप मजा वाटते. परंतु खरं तर साहेब बरं का, ही लाट तयार करण्याच्या नादात इथं जे शेतामध्ये काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यात खूप भीतीचं वातावरण आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगण्याचा अधिकार दिलाय. तो या रेडबर्ड कंपनीला मारण्याचा अधिकार नाही आहे आम्हाला. त्यांच्यावरती DJCA किंवा जे काय अजून ज्या संस्था आहेत, तुम्हीच मगाशी नाव घेत होता, आम्ही शेतकरी लोक आहे, हे काय संस्था वगैरे आम्हाला माहीत नाहीत, परंतु या हवाई मंत्रालयानं याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि याचे जे पायलट लोक आहेत त्यांची तर खरं चौकशीच व्हायला पाहिजे. ते बऱ्याचदा दारू पिऊन बी विमान चालवतात. तर या ठिकाणी रेडबर्ड प्रमाणेच कार्व्हर एव्हिएशन ही देखील संस्था आहे. काय म्हणायचं या संस्थेविषयी आपल्याला? कार्व्हरचं विमान अजून म्हणजे त्यांचं विमान पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे. ते काही जास्त हे नाही होत त्यांच्यामुळे नुकसान. हे मुद्दा म्हणून करतायत असं वाटतंय आम्हाला रेडबर्ड. कार्व्हर एव्हिएशन कडून गावासाठी काय मदत, जसं की रेडबर्ड कडून तुम्ही तक्रार करताय की ते अजिबात कुठलीही गावासाठी मदत करत नाही, कार्व्हर एव्हिएशन करताय का आपल्या गावासाठी काय मदत वगैरे? कार्व्हर कंपनी फुल नाही फुलाची पाकळी ही नेहमी मदत करत असते. रेडबर्ड वाल्यांनी सुद्धा मदत करायला पाहिजे आणि जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांना तिथं कामाला ज्या त्याच्या क्वालिफिकेशन नुसार कामाला घ्यायला पाहिजे. त्यांना ते घेत नाहीये, ते टाळाटाळ करतात.